तर कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा. पहिल्यांदा तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आम्ही सांगलीला चाललोय. का चाललोय हे तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. त्यामुळे आज आमच्या एका भावाचं आज एक स्वप्न, आयुष्यातलं एक स्वप्न पूर्ण होणार आहे आणि तेच आम्ही आज सेलिब्रेट करायला चाललोय. ऊन पण जास्त आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला तिथं पोहोचायचं आहे. ती सगळी पुढे गेल्यात आणि मी आणि सुरेश मागे थांबले. आमचं एक किरकोळ काम होतं ते आवरले आणि आता आम्ही निघणार आहे. आणि टोपी पडली आता आमची आणि आम्ही गेले. गावली वाघाला लय लांब होती, जवळ होती जरा लांब पुढे जायला पाहिजे होतं. तर गाईज आम्ही थांबलो आता पेढे घ्यायला. हॅलो, चला तिथं बेकरीत आहे, पेढ घ्यायला लागतं. किती वेळ आपल्याला लागणार? एक 10 मिनिटात आम्ही पोचलो. 10 मिनिटात येतोय. तर गाईज फायनली आम्ही पोचलोय शोरूमला. कुठं आहेत ती? हा व्हिडिओ कराय कोण नाही. सही घेतली की तर आपले साहेब आता सही मारायला लागले. साहेब 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 त्यांना अभिनंदन. दिलं दिलं. डोंट वरी. बरं आता आम्ही सम्राट येऊ ना. स्क्रीनशॉट घे आपलं. दादा लट्टे अंदा लट्टे ही महत्वाचं आहे काय? ही आहे ती ही महत्वाचं आहे सगळ्यात. बांधकी ही पहिला ही बांध. मी बांधू नको मी. लिंबू मिरची बिब्बा. रणवीर अरे बोलवायचं तर मरता आलायचा पुढे पुढे. हा कवा पेढा खाल्ला नव्हता मी. हा काय दाद्या काय योग्य ना पेढा खा. बरोबर कोण येणार आहे? यश आहे आणि दादा लट्टेच्या नावावर जाणार आहे. दादा लट्टेच्या नावावर यश जाणार आहे. यश कोण? कापरेकरांचा यश आज तो इथं उपस्थित नाही, पण त्याचं यश इथं उपस्थित आहे. आज त्याची आम्हाला खंत वाटते. खंत वाटते इथं. काहीच आता आपण गाडी बाहेर काढल्या आणि आता निघालोय आपण. म्हणजे गाडीची स्क्रीन बदलायची होती ती बदलायची आणि आता आपण निघालोय. चला हे चला तुम्ही पुढं, आम्ही येतो गाडी घेऊन. ओके ओके गुड नाईट. गाड्या आपण किती आणल्यात आणि तेवढ्या गाड्या परत घेऊन या रिकाम्या. बरोबर ती गाडी एका ठिकाणी. ठीक आहे, शी लक्षात ठेव, महत्वाचं आहे. तर गाडीचं काम ती किरकोळ राहिले ती करायला लागल्यात आणि आज गुढीपाडवा आहे आणि आज आम्ही गणपती मंदिरात, सांगलीच्या गणपती मंदिरात आलोय आणि मंदिर असलं खतरनाक सजवलंय. एक नंबर शेवट विषय केलाय. दाखवतो तुम्हाला मग. तर गाईज दर्शन आमचं झालंय एक नंबर आणि आता आम्ही निघालोय घरी. तर जाऊया ती कुठं आहेत बघूया सगळेजण आणि त्यांच्या प्रसंग ठरलं जाऊ. चला फायनली भावाची गाडी या ठिकाणी आलेली आहे आणि भाऊ आणि तर आज भावानं फायनली गाडी घेतल्या. स्वतःच्या कष्टानं काम करून वगैरे सगळं गाडी घेतल्या. तर काय एक्सपिरियन्स आहे तुझा आज? खरंच आज खूप आनंद झालाय की स्वतःची गाडी झाली माझी. आणि भरपूर दिवसापासून जे माझं स्वप्न होतं म्हणजे घरात पहिली गाडी आल्या. होय होय. आणि
तू ती घेतल्यास बरोबर. तर काय सांगशील म्हणजे याच्या मागचं कष्ट वगैरे कसं त्याच्यावरचं कष्ट भरपूर आहे. 1 वर्ष झालं मी गाडी घ्यायचं पण घरचे म्हणतो थांब जरा पण ह्यावेळी घरच्यांना मी सांगून मनवलं आणि घेतली गाडी. माझं स्वप्न पूर्ण झालं आज आयुष्यातली एक स्वप्न तुझ्या आयुष्यातलं एक पूर्ण झालं आहे. मग तसं म्हणाला दुसरं स्वप्न आहे माझं, कारण पहिलं माझं 2 व्हीलरचं होतं, तीही मी स्वतःची युनिकॉर्न घेतली आणि आज माझं दुसरं स्वप्न आहे की स्वतःची 4 व्हीलर झाली माझी. त्याचा खूप आनंद झाला आहे मला आज. तर मित्रांनो, आत्ता जस्टच मी व्हिडिओ एडिट केला आहे आणि मला जसा पाहिजे होता तसा तर काही एवढा जमलेला नाही, पण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. पहिलाच व्हिडिओ होता त्यामुळं होतं आहे तसं. आणि ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी चांगला ग्रोथ करण्याचा 100% प्रयत्न करीन आणि 100% म्हणला तर पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो व्यवस्थित ह्याच्यापेक्षा ॲक्युरेट असणार आहे. त्यामुळं तुमचा सपोर्ट, पहिली गोष्ट म्हणजे तुमचा सपोर्ट मला असं कायम राहून देईल. आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.